झाडे तोडण्याचा आपल्या मानसिकतेवर होणारा परिणाम. निसर्गाशी आपला भावनिक आणि जैविक संबंध खूप जुना आहे. आपण आधुनिक जीवनशैलीकडे वळलो असलो तरी आपल्या मनाचा पाया आजही निसर्गातच आहे. झाडं, हिरवळ, पाणी, पक्ष्यांचे आवाज आणि नैसर्गिक वातावरण यात आपला ताण कमी होतो, मन स्थिर होतं आणि मेंदू अधिक शांतपणे काम करतो. म्हणूनच झाडे तोडली गेली की फक्त पर्यावरणाचं नुकसान होत नाही, तर आपल्या मानसिकतेवरही खोल परिणाम होतो. मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी नैसर्गिक दृश्य खूप महत्त्वाची असतात. हिरवी झाडं दिसली की मेंदूतील ताण कमी करणारे घटक सक्रिय होतात. काही संशोधनात असं दिसतं की निसर्गाच्या जवळ असणारे लोक तणावाला जास्त चांगल्या पद्धतीने हाताळतात. अशा लोकांचा मूड स्वच्छ राहतो आणि चिडचिडही कमी होते. त्यामुळे जेव्हा शहरी भागात मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात, तेव्हा त्या भागातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता, ताण आणि उदासीनता वाढू शकते. झाडांमुळे आपल्याला मिळणारी सावली, वारा आणि थंडावा केवळ शारीरिक सुख देत नाही, ते मानसिक सुरक्षिततेचा अनुभव निर्माण करतात. एखाद्या रस्त्यावर मोठी झाडं उभी असतील तर आपण त्या रस्त्यावर चालताना मानसिकदृष्ट्या आरामात असतो. तिथला परिसर जिवंत वाटतो. पण तिथली झाडं कापली गेली की तोच रस्ता कोरडा, उघडा आणि तणाव देणारा वाटतो. हा बदल फक्त दृश्य नसतो, तो मनाला जाणवणारा असतो. आपला मेंदू सतत वातावरणाचं मूल्यांकन करत असतो आणि वातावरणातील हरित घटक कमी झाले की मेंदूला धोका किंवा असुरक्षितता जाणवू शकते. काही संशोधनात असंही दिसतं की हिरवाई नष्ट झालेल्या भागात आक्रमकता आणि चिडचिड वाढू शकते, कारण निसर्गाचा शांत परिणाम कमी झाला की लोकांचा भावनिक समतोल ढळतो. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना शहरी भागात येताना प्रकर्षाने जाणवतं की शहरातील झाडांची कमी जागा मनात घुसमट निर्माण करते. म्हणूनच नैसर्गिक वातावरणात थोडा वेळ घालवावा अशी मानसिक आरोग्य तज्ज्ञांची शिफारस असते. झाडे कमी होत गेली तर ही नैसर्गिक थेरपीच लोकांच्या आयुष्यातून हळूहळू गायब होऊ शकते. झाडे तोडल्याने मानसिक आरोग्यावर अप्रत्यक्ष परिणामही होतात. उष्णता वाढते, धूळ आणि आवाज वाढतो आणि वातावरण अस्वच्छ होतं. हे सर्व घटक तणाव वाढवतात. आवाजामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही आणि उष्णता शरीराला तसेच मनाला थकवते. धूळ आणि प्रदूषणामुळे थकवा, चिडचिड आणि लक्ष केंद्रित न होणे अशी लक्षणे वाढतात. त्यामुळे झाडे कमी असलेल्या परिसरात राहणाऱ्या लोकांची मानसिक ऊर्जा लवकर संपते. झाडे तोडल्यामुळे समुदायाच्या मानसिकतेवरही परिणाम होतो. ज्या भागात हिरवाई असते तिथे लोक एकमेकांशी जास्त बोलतात, बाहेर बसून वेळ घालवतात आणि एक सामाजिक जोड निर्माण होते. झाडे नसलेल्या भागात लोक घरात राहतात, बाहेर बसायला अनुकूल जागा नसते आणि लोकांमध्ये दुरावा वाढतो. सामाजिक जोड कमी झाली की मानसिक आरोग्याची स्थिरता कमी होते. त्यामुळे झाडे केवळ पर्यावरणासाठी नाही, तर समुदायाच्या भावनिक बंधासाठीही महत्त्वाची असतात. मुलांच्या मानसिकतेवर तर याचा अधिक परिणाम दिसतो. हिरवाई असलेल्या जागेत खेळणारी मुले अधिक सर्जनशील आणि शांत असतात. झाडाखाली खेळताना त्यांना सुरक्षितता आणि मोकळेपणा दोन्ही मिळतो. पण झाडे नसलेल्या कॉन्क्रीटच्या जागेत खेळणाऱ्या मुलांना ताण आणि चिडचिड लवकर येते. त्यांच्या लक्ष केंद्रीकरणावरही याचा परिणाम होतो. म्हणूनच शाळांच्या परिसरात झाडं असणं मुलांच्या मानसिक विकासासाठी खूप उपयुक्त ठरतं. झाडे तोडण्याचा परिणाम भावनिक पातळीवरही जाणवतो. अनेकांना विशिष्ट झाडांशी आठवणी जोडलेल्या असतात. घराजवळचं जुनं वडाचं झाड, एखाद्या रस्त्याचं ओळख असलेलं झाड किंवा लहानपणी खेळताना आसरा देणारं झाड. अशा झाडांचा नाश झाल्यावर त्या जागेची भावनिक ओळखही पुसली जाते. हा अनुभव मनाला धक्का देऊ शकतो. काही लोकांना अशी हानी छोटी वाटते, पण मानसशास्त्र सांगतं की भावनिक स्थिरतेसाठी अशा ओळखी महत्त्वाच्या असतात. एकूणच पाहिलं तर झाडे तोडण्याचा परिणाम फक्त पर्यावरणीय समस्या नाही, ही मानसिक, भावनिक आणि सामाजिक समस्या आहे. निसर्गाशी आपला संबंध जिवंत ठेवल्याने मनाची उभारी वाढते, तणाव कमी होतो आणि जीवनात संतुलन राहते. म्हणून झाडे वाचवणं म्हणजे फक्त पृथ्वी वाचवणं नाही, तर आपलं मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवणं आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.